नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट, अटक करा, बीड मधील गुन्हेगारांना अटक करा अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी विधिमंडळांच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात निदर्शनं केली। अर्थात विधिमंडळाचं अधिवेशन कालपासून सुरू झालं, आजचा दुसरा दिवस, पण गेली दोन्ही दिवस विधिमंडळ गाजतंय ते बीड मधील त्या भयानक घटनेवर। संतोष पंढरीनाथ देशमुख, बीड मधल्या केस तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि मग हत्या, आणि याच घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात हादरा बसलाय की महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय। पुण्यामध्ये देखील अपहरण नंतर हत्या, बीडमध्ये देखील अपहरण नंतर हत्या। संपूर्ण महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी असे गुन्हे घडतात आणि असे गुन्हे घडत असताना यांचा कुठे ना कुठेतरी कनेक्ट असतो, तो वेगवेगळ्या गोष्टींची, आणि मग तो कनेक्ट जुळतो तो राजकीय पक्षांशी, राजकीय व्यक्तींशी। आणि आज याच विधिमंडळामध्ये या बीड मधील घटनेवरून विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये वाद विवाद, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। आणि त्याच प्रकरणावर आजचं लाईव्ह आहे, आपला आजचा कार्यक्रम आहे खडे बोल। अर्थात नेमकं काय घडलंय याची सगळी इत्थंभूत माहिती तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवूच, पण या सरकारला सुनावण्यासाठी खडे बोल देखील आपण प्रसार माध्यमांच्या मधून देण्याचं काम टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करणार आहोत। आणि यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी संकेत। जे मस्साजोगचं प्रकरण घडलं आणि त्या मस्साजोगच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींपैकी 3 जणांना अटक झाली। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, पण 3 जण फरार आहेत। सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे। पण हे भले 6 आरोपी असले तरी यांच्याशी कनेक्ट असलेला एक आरोपी जो माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी कनेक्ट आहे, त्यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात, ते म्हणजे वाल्मिक कराड यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण त्यांना अजूनही अटक होत नाही। आपल्याला आठवतंय पूर्वी वाल्याचा वाल्मिकी झालेला आपण पाहिला, पण आता वाल्मिकीचा वाल्या झालेला देखील आपण पाहतोय, कारण की हेच वाल्मिक कराड अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं बालपण घालवलं, जीवन जगले, आणि मग त्यांचा कनेक्ट मुंडे घराण्याशी आला। आणि आता मात्र हेच वाल्मिक कराड बीड मध्ये दहशत पसरवणारी व्यक्ती म्हणून आता सगळ्या महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजतंय। विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले की बीडचा छोटा शकील म्हणजे वाल्मिक कराड आहे। त्यामुळे या वाल्मिक कराडांना आतापर्यंत अटक का झाली नाही किंवा अटक का होत नाहीये, या सगळ्या प्रश्नांचा खुलासा सरकारकडून होणं गरजेचं आहे। त्यासाठी मला तुला हाच पहिला प्रश्न विचारायचा आहे, वाल्मिक कराड नेमके आहेत तरी कोण? एवढी त्यांची काय दहशत आहे? त्यांचं कुणाशी कनेक्शन आहे? या वाल्मिक कराडमुळे संतोष देशमुखची हत्या झाली का? त्या हत्येशी त्यांचं कनेक्शन आहे का? काय सांगता? निश्चितच एक आरोप असा होतो की वाल्मिक कराड यांचा या प्रकरणामध्ये थेट आरोप आहे। जे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे अतिशय निकटवर्तीय ओळखले जातात। म्हणजे सर, दसरा मेळावा ज्यावेळी भगवान भक्तीगडावर पार पडत होता त्या मेळाव्यामध्ये आताच्या कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी थेट वाल्मिक कराड यांचा उल्लेख करत असताना ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचा पानही हलत नाही असे वाल्मिक कराड व्यासपीठावर उपस्थित आहेत असा उल्लेख केला होता। यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं नातं किती घट्ट आहे हे याच्यावरून समजून येताना पाहायला मिळतं। आणि आज स्वतः धनंजय मुंडेंनी सांगितलंय की वाल्मिक कराड हे माझे कार्यकर्ते आहेत, ते मी नाकारत नाही, मात्र या घटनेशी आपलं नाव जोडणं जे आहे ते चुकीचं असल्याचं पाहायला मिळतंय। वाल्मिक कराड हे उपनगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत धनंजय मुंडेंच्या परिवाराशी, धनंजय मुंडेंचे वडील पंडितराव मुंडे इथपासून त्यांचा मुंडे परिवाराशी जो आहे, स्पेसिफिक धनंजय मुंडे यांच्याशी जो आहे तो मोठा जो आहे तो सहवास त्यांना लाभल्याचं पाहायला मिळतं। बीड जिल्हा म्हणजे धनंजय मुंडेंनी महाराष्ट्र आणि राज्याचं राजकारण करायचं आणि वाल्मिक कराडांनी बीड, परळी आणि जिल्ह्याचं राजकारण असे साधारणतः
तिथली स्थिती असल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. आणि आता तू जो उल्लेख केलास वाल्मिक कराड, अर्थातच रोहित पवारांनी पहिल्यांदा वाल्मिक कराडांचं नाव घेतलं होतं, त्यांच्यावर थेट आरोप केला होता की बीडचं सगळं राजकारण म्हणजे बीडचे आमदार जरी या ठिकाणी म्हणजे परळीचे आमदार जरी धनंजय मुंडे असले तरी त्या ठिकाणी खरी दहशत आहे ती वाल्मिक कराड यांची. आणि मग तिथल्या स्थानिकांनी देखील वाल्मिक कराड यांच्या विरोधात अनेक तक्रारी देखील सांगितलेल्या आहेत, त्या पुढे आता आलेल्या आहेत. आता लोक कुजबूज करत होते पूर्वी, आता उघडपणे बोलायला लागलेले आहेत. छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करणे, सत्तेचा गैरवापर करणे, नंतर प्रशासनाच्या कामामध्ये हस्तक्षेप करणे आदी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं घडून येत आहेत. आणि याच वाल्मिक कराडांवर आता संतोष देशमुख यांची हत्या ज्या प्रकल्पाशी निगडीत होती, म्हणजे ज्या घटनेशी निगडीत होती, त्या घटनेची एक कंपनी आहे, ती म्हणजे अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. आणि या अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं मस्साजोग येथे एक पवनचक्की प्रकल्पाचं ऑफिस आहे. आणि याच ऑफिसमध्ये त्यांच्या गावातील एक कर्मचारी वॉचमन म्हणून कामास आहे. तर त्यावेळी या प्रकरणातला जो आरोपी आहे, जो अजून फरार आहे, सुदर्शन घुले आणि त्याचे काही सहकारी साथीदार आणि प्रतीक घुले देखील, ज्याला अटक झालेली आहे, हे सगळे 6 डिसेंबर रोजी त्या प्रकल्पाच्या ऑफिसमध्ये गेले होते. आणि त्यांनी त्यावेळी त्या ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी त्या वॉचमनला मारहाण केली. आणि याच मारहाणीचा जाब विचारण्यासाठी संतोष देशमुख आणि त्यांचे सहकारी हे टाकळी गावात, जे सुदर्शन घुलेंचं नाव आहे, तिथे गेले. त्यावेळी त्यांच्यामध्ये देखील थोडीशी बाचाबाची आणि काही हाणामारी प्रकार झाला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात. आणि त्यामुळे त्याचा बदला म्हणून किंवा त्याचा राग मनात धरून सुदर्शन घुले यांनी हे पुढचं सगळं प्रकरण घडून आणलं. त्यामध्ये विष्णू चाटे, जे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून आहेत, त्यांचं देखील नाव पुढे आलेलं आहे. पण या सगळ्यांचा कनेक्ट आहे तो या वाल्मिक कराड यांच्याशी. कारण जे प्रकल्प अधिकारी आहेत मस्साजोग मध्ये त्या कंपनीचे, सुनील केमू शिंदे यांनी एक केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला विष्णू चाटे यांनी फोन केला आणि विष्णू चाटे मला असं म्हणाले की वाल्मिक कराड तुमच्याशी फोनवरून बोलणार आहे. आणि ते वाल्मिक कराड असं म्हणाले फोनवरून की सुदर्शन घुले सांगतायत त्या परिस्थितीत तुम्ही तुमच्या प्रकल्पाचं काम थांबवा. ते म्हणतायत तसंच करा, नाहीतर याद राखा गंभीर परिणाम भोगावे लागतील. आणि याच वाल्मिक कराडांवर आता खंडणीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचं नाव आहे. आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या दोघांचंही नाव ऑलरेडी या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे संकेत, तुला म्हणजे असं वाटतंय का की वाल्मिक कराड यांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांवर पण दबाव आहे? निश्चितच. एकंदरीत आतापर्यंतचे जे काही घटनाक्रम समोर येत होते आणि अगदी अंबादास दानवेंपासून बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यापर्यंत प्रत्येकानं वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी जी आहे ती केलेली आहे. लोकसभेपासून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत, विधान परिषदेपर्यंत प्रत्येक ठिकाणी वाल्मिक कराडांच्या अटकेचा जो आहे तो प्रश्न गाजतोय. तो सवाल विचारला जातोय की वाल्मिक कराड यांना अटक कधी. मात्र तरीही अजून वाल्मिक कराड यांना जी आहे ती अटक होत नाहीये. एक सीसीटीव्ही एका मोठ्या नामांकित वृत्त संस्थेने जी आहे ते एका बातमी आता काही वेळापूर्वी पब्लिश केलेली आहे की विष्णू चाटे यांचं पोलीस PSI यांच्यासोबत बोलणं झालं होतं. आणि तो सीसीटीव्ही जो आहे तो देखील संबंधित त्या वृत्तसंस्थेने जो आहे तो प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर पोलिसांवर निश्चितच दबाव आहे अशी स्थिती पाहायला मिळते. नक्कीच. तुझ्या आता म्हणालास की काही आमदारांनी या संदर्भामध्ये विधान परिषद आणि विधानसभेत देखील आवाज उठवला, तर लोकसभेमध्ये स्वतः बजरंग सोनावणे जे खासदार आहेत बीडचे, त्यांनी देखील आवाज उठवलेला आहे. आणि सुरेश धस हे अत्यंत या प्रकरणामध्ये महत्वाची माहिती देताना सांगतात. ते म्हणतात की मी भले परळीचा नसलो तरी देखील मी बीड जिल्ह्यातला आहे, त्यामुळे मला ती बीड जिल्ह्यातली माहिती आहे. आणि त्यांच्या माहितीनुसार तिथले PSI देखील निलंबित करण्यात आलेले आहेत आणि PI आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. याचा अर्थ पोलीस या प्रकरणाशी कुठे ना कुठेतरी ही फिर्याद नोंदवली जाऊ नये म्हणून किंवा दाबवण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे तू आता ज्या विधान परिषद आणि विधानसभेतल्या आमदारांची नावं घेतलेली आहेस, त्यांचं नेमकं काय म्हणण्यात ते देखील आपण ऐकूयात. अंबादास दानवेंनी असं उल्लेख केलेला आहे की वाल्मिक कराड याच्यावर 2 कोटी मागितल्याचा खंडणीचा गुन्हा दाखल केलाय, मग त्याला अटक का नाहीये, आरोपीचे आणि वाल्मिक कराडांचे CDR तपासा फोनचे, असं देखील ते म्हटलेले आहेत. संदीप क्षीरसागर यांनी देखील आमदारांना 1 बॉडीगार्ड असतो आणि वाल्मिक कराडांना 2 बॉडीगार्ड कसे काय
आणि त्याला अटक होत नाहीये. त्यामुळे स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं आणि ही गुन्हेगारी संपवावी. गुन्हेगार सापडलेले आहेत त्यांचे सीडीआर आणि वाल्मिक कराड यांचे सीडीआर पण तपासा. नंतर नमिता मुंदडा ज्या ऑलरेडी ज्या तालुक्यात ही घटना घडली तेचच्या त्या आमदार आहेत. त्यांनी असं म्हटलंय की संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी द्या आणि 7 आरोपी आहेत, मग 3च आरोपींना अटक का होतीये. आता ते जे 7 आरोपी म्हणतायत त्यामध्ये संकेत 3 अटक आहेत, 3 फरार आहेत आणि एक नाव जे वाल्मिक कराड असे मिळून 7 होत आहे. म्हणजे त्यांचा रोख पुन्हा वाल्मिक कराडकडेच आहे. नाना पटोले तर यांनी स्पष्टपणे सरकार परभणी आणि बीडच्या घटनेबाबत गंभीर नाहीये म्हणून त्यांच्या आमदारांनी सभात्याग केला होता, बॉयकॉट केलं. नंतर धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी कनेक्ट वाल्मिक कराड यांच्याशी आहेत. त्यांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे मान्य देखील केलेलं की हो ते माझे निकटचे कार्यकर्ते आहेत, पण म्हणून या घाणेरड्या प्रकरणामध्ये मी कुठे माझ्याशी कनेक्ट जे केले जाते ते राजकारण केले जाते. आणि याच्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की ज्या मंत्र्यांच्या जवळचे असा उल्लेख करून मंत्र्यांच्या जवळचे असं म्हणून त्या मंत्र्यांचा त्या प्रकरणात हात आहे असं म्हणता येणार नाही, असं स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण देवेंद्र फडणवीसांनी हेही पुढे सांगितले मग याच्यात कुणी असो या प्रकरणात त्याला अटक होणार, कारवाई केली जाईल. जितेंद्र आव्हाडांनी तर स्पष्टपणे म्हटलंय खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होतो, मग हत्येच्या प्रकरणात गुन्हा का दाखल होत नाही. वाल्मिक कराड कोण आहे, वाल्मिक कराड काही सरकारपेक्षा मोठा आहे का, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले. आणि जर त्यांना अटक झाली नाही तर सोमवारी किंवा मंगळवारी बीडमध्ये जाऊन मोर्चा काढण्यात येईल असं देखील ते म्हणाले. आमदार सुरेश धस यांचं एक वाक्य फार महत्वाचं, या प्रकरणाचा आका कोण हे शोधलं पाहिजे आणि मग नंतर आकाचा आका कोण हे देखील शोधलं पाहिजे असं देखील ते म्हणाले. आणि जसं तू म्हणालास की खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत देखील प्रश्न उपस्थित केला. आता प्रश्न असा उरतो संकेत की जेवढं काही या बीड मध्ये जे घडलेलं आहे संतोष देशमुखांच्या अपहरणापासून, अगदी फिल्मी स्टाईलने त्यांचं अपहरण करण्यात आलं. संतोष देशमुखांच्या म्हणजे जेव्हा त्यांची बॉडी सापडली डेड बॉडी तेव्हा अक्षरशः त्यांच्यावर शरीरावर त्यांना मारल्याच्या खुणा आहेत आणि जी स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली त्यात रक्ताचे डाग सापडले. आणखी अशी धक्कादायक माहिती संकेत दिली गेलेली आहे की त्यांच्या अक्षरशः छाताडावर उड्या मारण्यात आल्या. म्हणजे WWE जे आपण पाहतो त्याप्रमाणे हे मृत्यू का पावत नाहीत, मरत का नाही म्हणून उड्या मारण्यात आल्या अशी धक्कादायक माहिती आली. त्यांचे डोळे काढण्यात आले अशी माहिती पुढे आलेली. मग अशी जर घटना घडत असेल आणि एवढ्या निर्दयीपणे जर एखाद्या व्यक्तीचा खून केला जात असेल तर निश्चितपणे हे सगळं कोण केलंय याच्या मागचा मास्टर माइंड जर तुमच्या अवतीभोवती फिरतोय, तुम्हाला नाव माहितीये, खंडणी गुन्ह्यात त्याचं तुम्ही त्याला दाखल करताय त्याच्यावर, तर त्याला अटक का केली जात नाही. म्हणजे प्रश्न हा होतोय की जर वाल्मिक कराडला अटक केली तर त्याच्यामुळे आणखी काही कुणाची नावं बाहेर येत आहेत का, त्यात बडी धेंडे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तुला काय वाटतंय महायुती सरकारचा पाऊल नेमका आता काय असलं पाहिजे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना या संदर्भातला प्रश्न विचारला जातो कारण की अजूनही राज्यात खाते वाटप झालं नाहीये, त्यामुळं सगळ्या खात्यांचे मंत्री अर्थात राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनच आहेत त्यांनाच जनता जी आहे ती प्रश्न विचारताना पाहायला मिळते. नागपूर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न विचारला की बीडच्या प्रकरणाचं पुढे अपडेट काय, सरकार त्याच्यावर काय दखल घेणार आहे, त्यावेळी देवेंद्र फडणवीस असं म्हटले की अशा प्रकारच्या कुठल्याही घटना महाराष्ट्रात घडू नयेत, हाच आमचा प्रयत्न असणार आहे. या घटनेमध्ये आम्ही SIT चौकशी जी आहे ती या प्रकरणाची करू, SIT नेमू आणि SITचा अहवाल देऊ. हे प्रकरण ऑलरेडी आता CBI कडे गेले, CID कडे गेलेलंच आहे. मात्र या प्रकरणाची SIT चौकशी करून जे आहे ते आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसऱ्या बाजूला या प्रकरणामध्ये ज्यांचं थेट नाव घेण्यात येत आहे त्या वाल्मिक कराडांवर या हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ खंडणीचा गुन्हा दाखल होतोय. त्यामुळे महायुती सरकारचं नेमकं चाललंय काय असाच प्रश्न इथं उपस्थित होतो. नक्कीच. आणि अर्थातच विरोधकांना हा मोठा मुद्दा असं सापडलेला आहे, मुळातच तुमचं खातं वाटप झालेलं नाही, त्यामुळे गृहमंत्री कोण, अशा वेळी आम्ही कुणाकडे याचना करायची. म्हणून मुख्यमंत्र्यांना थेट संदीप क्षीरसागर म्हणाले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं आणि या संदर्भामध्ये चौकशी करावी. मुळात संकेत मला असं म्हणायचं की बीड असो किंवा परभणीमध्ये जी काही घटना घडली, संविधान अवमान प्रकरण जे तिथं घडलं, अशा एकामागून एक घटना घडल्या, अगदी पुण्यामध्ये आपल्या इथे घटना घडली, तर हे सगळे जे प्रकरण चालू आहे तर महाराष्ट्रात तर सुरेश दस म्हणतात की अक्षरशः महाराष्ट्राचा म्हणजे बिहार होते की अशी परिस्थिती आहे. तर तुला काय वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये मुळातच एकतर स्थिर सरकार आता आहे, स्टेबल गव्हर्नमेंट आहे, तर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने काम करायला हवं
आणि प्रत्येक गुन्ह्यामध्ये जर आता आपण पाहतो कुठे ना कुठेतरी पोलीस कनेक्शन येतं, कुठे ना कुठेतरी दबाव त्यांच्यावर येतो आणि मग पोलीस दबावाखाली काम करतात. अशा वेळी पोलिसांना एक तर निलंबित केलं जातं किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं. अशा वेळी पोलिसांनी तरी कसं काम करायचं हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे गृहमंत्री कोणत्याही परिस्थितीत अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून यावेळी किमान अधिवेशन संपेपर्यंत तरी तुमचं खाते वाटप व्हावं आणि या प्रकरणाचा निकाल लागावा अशी इच्छा आहे. काय सांगता येईल? निश्चितच या सगळ्या घटना ज्या आहेत म्हणजे अगदी पुण्यातली घटना असेल, बीडची घटना असेल किंवा परभणीची घटना असेल, प्रकाश आंबेडकरांनी तर काल परभणीच्या घटनेसंदर्भात थेट आरोप केलाय की पोलिसच याच्यामध्ये जे आहेत ते गुन्हेगारांना वाचवण्याची बाजू घेताना पाहायला मिळत आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं होतंय. मात्र पोलीस प्रशासनावर राजकीय व्यक्तींचा असणारा दबाव, राजकीय यंत्रणेचा पोलीस यंत्रणेमध्ये असणारा हस्तक्षेप यामुळे कुठेतरी पोलिसांवर ची दोन्ही बाजूने कुचंबना होताना पाहायला मिळते. एका बाजूला नागरिक गुन्हा दाखल का होत नाही, कारवाई का होत नाही म्हणतायत, दुसऱ्या बाजूला पोलीस राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्यामुळं पोलीस प्रशासनावरचा दबाव वाढतोय. निश्चितच त्यामुळं राज्याला गृहमंत्री असणं आणि पूर्णवेळ गृहमंत्री असण्याची गरज आहे. मागच्या अनेक दिवसांपासून, वर्षांपासून जो गृहमंत्री असतो त्याच्याकडे अनेक खात्यांचा पदभार असतो. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं होतं. मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना 2 गृहमंत्री बदलले गेले. आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्यासोबत ऊर्जा, अर्थ, सुरुवातीच्या काळामध्ये जलसंपदा अशा अनेक खात्यांचा पदभार होता. त्यामुळे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री असणं, जो या राज्यातली वाढती गुन्हेगारी जी आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न करेल असा सक्षम गृहमंत्री जो आहे तो राज्याला मिळण्याची गरज आहे. नक्कीच. कारण की आपण बदलापूर प्रकरणापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दिवस काही ना काही म्हणजे पोर्शे, बदलापूर, बीड, परभणी अशा बऱ्याचशा घटना, पुणा आणि या सगळ्या घटना घडतायत. पण या घटना घडताना मात्र आपलं सरकारच, तुला आठवत असेल ज्यावेळी सगळ्या मी आता जी नावं घेतली, बदलापूर असेल, पोर्शे असेल, तेव्हा यांचा त्यांना ताळमेळ नव्हता. हे फक्त लोकसभा झाली, विधानसभेच्या निवडणुकीत अडकून पडले. नंतर विरोधक आणि जे सरकारी सत्तेत आहेत त्यांचं एकमेकांच्या पक्ष फोडण्यात आणि पक्ष बदलण्यातच वेळ गेले. आता मात्र कुठेतरी स्टेबल गव्हर्नमेंट दिलेलं आहे. पण तुमचं नुसतं गव्हर्नमेंट आहे, लेबल काहीच नाहीये. ज्याला जिथे मंत्रीच नाहीत तर काम कशी करणार हा प्रश्न आहे. आणि सर्वसामान्य माणसाला आता प्रश्नच पडलाय की आम्ही नेमकं आमची याचना कुणापुढे मांडायची ते राहू देत संकेत. आमदार आपल्या मतदारसंघातली भूमिका किंवा आपल्या मतदारसंघाचे प्रश्न कुणापुढे मांडायचे हा प्रश्न आमदारांना पडलाय, कारण की त्यांचे मंत्रीच जागेवर नाहीयेत. तर आता यापुढे नेमकं काय करणार? खरं तर आता अधिवेशन सोडून 12 मंत्री घरी गेलेत, म्हणजे 12 आमदार घरी गेलेत. म्हणजे का तर त्यांना एकतर तुम्हाला मंत्रीपद त्यांनी मिळालेलं नाही किंवा त्यांना जे काही तुम्ही दिलं असेल लांगुल चालन किंवा काही मधाचं बोट दाखवलं असेल, चाखवलं असेल, पण ते त्यांना प्राप्त झालेलं नाहीये. म्हणजे प्रश्न हाच आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी घडतंय. हिंसाचार, जाळपोळ, खून या सगळ्या घटना घडत असताना महाराष्ट्राचं सरकार जे आता स्टेबल गव्हर्नमेंट म्हणून जनतेनं निवडून दिलेलं आहे त्यांनी तरी तात्काळ खाते वाटप करावं. एक पूर्णवेळ गृहमंत्री या संपूर्ण महाराष्ट्राला मिळावा आणि त्या माध्यमातून गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर कसा वचक आणि जरब बसेल याचं काम करावं. खरं तर हे खडे बोल सुनावण्याची वेळ महाराष्ट्र सरकारला यावी हे दुर्दैव आहे. कारण की आपल्या महाराष्ट्राकडे पाहून इतर राज्य धडा घेत असतात, इतर राज्य शिकत असतात. आता झालंय उलट. खरं म्हणजे महाराष्ट्र बघूनच लोकच म्हणायला लागलेत, अरे महाराष्ट्राचा बिहार झालाय का. जसं आपल्याला माहितीये की एक काळ असा होता की याच भारतामध्ये, याच भूमीमध्ये वाल्याचा वाल्मिकी झालेला आपण पाहिलेला आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की वाल्मिकीचा वाल्या झालाय. काय करायचंय सरकारनं ठरवावं. बीडच्या घटनेवर तात्काळ वाल्मिक कराडांचं कनेक्शन असेल तर अटक व्हायला हवी आणि वाल्मिक कराड कुणाशी कनेक्ट असेल याचा विचार न करता मग तो आपल्या जवळचा आहे का सरकारमधला आहे का मंत्री आहे हे न बघता जनतेला न्याय द्यावा, एवढीच काय ती माफक अपेक्षा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.